समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासबोध ग्रंथातील 7व्या दशकाला आज आपण प्रारंभ करत आहोत. त्यातील पहिला समास मंगलाचरणाचा. या समासामध्ये समर्थांनी 7व्या दशकाचं मंगलाचरण केलेलं आहे, म्हणून हा समास मंगलाचरण म्हणून ओळखला जातो. या समासात समर्थ रामदास स्वामी ईश्वराची स्तुती करतात आणि ग्रंथलेखनाचे उद्दिष्ट सांगतात. पहिल्या समासाचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत. श्रीराम विद्यावंतांचा पूर्वजो, मत्ताननो एक द्विजो, त्रिनयन चतुर्भुजो, फरशपाणी श्रीराम. वेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ, भाग्यासी आले श्रीराम. तैसी मंगलमूर्ती आद्या, पासून झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या, सत्पात्रे झाले श्रीराम. जैसी समर्थाची लेकुरे, नाना अलंकारे सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे, तैसे कवी श्रीराम. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरते दाटे बळे श्रीराम. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ, आदि अंती श्रीराम. तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ वाहे श्रीराम. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी, वेगळेपणे श्रीराम. जे द्वैताची जननी, ती ते अद्वैताची खानी, मूळ माया गवसनी, अनंत ब्रह्मांडाची श्रीराम. ती ते अवडंबरी वल्ली, अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली, दुहिता रूपे श्रीराम. वंदू ऐसी वेद माता, आदि पुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरोशी श्रीराम. जयाचे निकृपा दृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी, आनंदमये श्रीराम. की तो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक, अनाथ बंधू श्रीराम. मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, ओळे कृपेचा जळधर, साधकावरी श्रीराम. की ते भवार्णवीचे तारो, बोधे पाववी पैल पारो, महावर्ती आधारो, भाविकासी श्रीराम. की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता, परमस्नेहाळू श्रीराम. की जो परत्रींचा आधार, की ते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर, सुखस्वरूप श्रीराम. ऐसा सद्गुरु पूर्णपणी, तुटे भेदाची कडसनी, देहवीन लोटांगणी, तया प्रभूसी श्रीराम. साधु संतानी सज्जन, वंदोन्या श्रोते जन, आता कथानुसंधान, सावध ऐका श्रीराम. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसनाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे हे श्रीराम. ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला,
अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा वघा श्रीराम. नाही सत्वाचे चांदिने नाही मार्ग दिसे नाही सत्वाचे चांदणे काही मार्ग दिसे जेणे. सर्व भ्रांतीचे निगुणे आपे आपण दिसे श्रीराम. देह बुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे. दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखा कारणे श्रीराम. निजेले असताच मेले पुन्हा उपजताच निजेले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक श्रीराम. निदसुरेपणेची सैरा बहुती केल्या एरधारा. नेनोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट श्रीराम. तया कष्टाचे निरशन वावया पाहिजे आत्मज्ञान. म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ श्रीराम. सकळ विद्येमध्ये सार अध्यात्म विद्येचा विचार. दशमोध्यायी सारंधर भगवद्गीतेसी बोलिला श्रीराम. अध्यात्म विद्या विद्यानां वाद प्रवदतामहं. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ. पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता श्रीराम. जयाचे चंचल हृदये तेने ग्रंथ सोडूच नये. सोडिता अलभ्य होये अर्थ येथीचा श्रीराम. जयास जोडला परमार्थ तेने पहावा हा ग्रंथ. अर्थ शोधिता परमार्थ निश्चयेवाने श्रीराम. जयासी नाही परमार्थ तयासी न कळे थीचा अर्थ. नेत्रे विन निधान स्वार्थ अंधास कळेना श्रीराम. एक म्हणती मराठे काये येतो भल्यासी ऐको नये. ती मूर्खे नेनती सोये अर्थान्वयाची श्रीराम. लोहाची मांदूस केली नाना रत्ने साठविली. ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून श्रीराम. तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांतानी सिद्धांत. नेनोनी त्यागी भ्रांत मंद बुद्धिस्तव श्रीराम. आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण. द्रव्य घ्यावे साठवण पाहोची नये श्रीराम. परिस देखिला अंगणी मार्गी पडिला चिंतामणी. अभावेल महांगुनी कुपामध्ये श्रीराम. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सुप्रचित. अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे श्रीराम. न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम. सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे श्रीराम. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे. सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी श्रीराम. मनोनी कारण सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम. जन्म सार्थकाचे वर्म वेगळेची आहे श्रीराम. भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः. पादद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी श्रीराम. तथापि प्राकृता करिता संस्कृताची सार्थकता. एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे श्रीराम. आता सोहे बोलणे भाषा त्यागून अर्थ घेणे. उत्तम घेऊन त्याग करणे साली टरफलांचा श्रीराम. अर्थसार भाषा पोचट अभिमाने करावे खटपट. नाना हंतेने वाट रुंधिली मोक्षाची श्रीराम. शोध घेता लक्ष्यांशाचा
तेथे आधी वाच्यांश कैचा अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे श्रीराम. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे स्वानुभवाची खुने स्वानुभवी पाहिजे श्रीराम. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे श्रीराम. परीक्षवंता पुढे रत्न ठेविता होय समाधान तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे श्रीराम. माया जाळे दुश्चित्त होये ते निरूपणी कामानये सांसारिका कळे काय अर्थे येथीचा श्रीराम. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. व्यवसायी जो मळीन त्यासी न कळे निरूपण येथे पाहिजे सावधपण अतिशयेसी श्रीराम. नाना रत्ने नाना नानी दुश्चित्तपणे घेता हानी परीक्षा नेनता प्राणी थकला तेथे श्रीराम. तैसे निरूपणी जाना आहाच पाहता कळेना मराठेची उमजेना काही केल्या श्रीराम. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल ते संस्कृता परिस खोल अध्यात्म श्रवण श्रीराम. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे तरी ते मायेचे जाणावे स्वरूपाधी श्रीराम. माया सगुण साकार माया सर्वस्व विकार माया जाणिजे विस्तार पंचभूतांचा श्रीराम. माया दृश्य दृष्टी सदिसे माया भास मनासी भासे माया क्षण भंगूर नासे विवेके पाहता श्रीराम. माया अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप मायेची सीमा अमूप बोलिजे तितुकी श्रीराम. माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग माया पाहता अभंग अखिळ वाटे श्रीराम. माया सृष्टीची रचना माया आपुली कल्पना माया तोडिता तुटेना ज्ञाने विन श्रीराम. ऐसी माया निरूपिली स्वल्प संकेते बोलिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम. पुढे ब्रह्म निरूपण निरूपिले ब्रह्मज्ञान जेने तुटे माया भान एकसरे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला समाप्त. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.